औद्योगिक विवाद अधिनियम कायदा 1947 आपण कलम 1 पाहणार आहोत. प्रकरण 1मध्ये एकूण 2 कलमे आहेत. कलम 1मध्ये औद्योगिक विवाद अधिनियम कलम 1947चे संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ आहे. कलम 2मध्ये औद्योगिक विवाद अधिनियम यांच्या व्याख्या आहेत. तर कलम 2 क मध्ये एखाद्या कामगार व्यक्तीची बडतर्फी इत्यादी औद्योगिक विवाद म्हणून मानावयाचे आहेत. प्रकरण 2मध्ये कलम 3 काय सांगते? कामगार कार्य समिती, जेथे 100 किंवा अधिक कामगार कामावर लावलेले आहेत अथवा मागील 12 महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी कामावर लावण्यात आलेले होते, अशा कोणत्याही औद्योगिक आस्थापनेच्या बाबतीत समुचित शासन, सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे नियुक्ताला नियुक्ती व आस्थापनेत कामाला असलेले कामगार यांच्या प्रतिनिधींची मिळून बनलेली एक कामगार कार्य समिती विहित रीतीने गठीत करण्यात सांगू शकेल. कामगार प्रतिनिधीची संख्या ही नियुक्त्यांच्या प्रतिनिधींच्या संख्येहून कमी असणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे, कलम 3मध्ये कामगार कार्य समिती यांची नोंद केलेली आढळते. तर कलम 4मध्ये समेट अधिकारी याचे उल्लेख आहे. समेट अधिकारी म्हणजे समुचित शासन त्यास योग्य वाटतील तितक्या औद्योगिक विवादामध्ये मध्यस्थी करण्याची व ती मिटवण्याची चालना देण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेले समेट अधिकारी म्हणून नियुक्त करू शकेल. समेट अधिकाऱ्यांची निवड ही कायम किंवा मर्यादित करता येईल. कलम 5मध्ये समेट मंडळे एखाद्या औद्योगिक विवाद मिटवण्यास चालना देण्यासाठी शासकीय राज्यपत्रातील अधिसूचनेद्वारे एखादे समेट मंडळ गठीत करता येईल. मंडळ हे कसं असेल? एक अध्यक्ष असेल किंवा 2 किंवा 4 सदस्य म्हणून बनेल. कलम 5मध्ये आपण समेट मंडळे पाहिलेले आहेत. तर कलम 6मध्ये चौकशी न्यायालय एखाद्या औद्योगिक विवादाशी निगडीत किंवा त्याच्याशी संबंध असल्याचे दिसणाऱ्या कोणत्याही बाबीसंबंधी चौकशी करण्यासाठी एखादे चौकशी न्यायालय राहील. त्याच्यामध्ये एक अध्यक्ष व 2 किंवा अधिक व्यक्ती सदस्य असू शकतात. अध्यक्ष न्यायालयाच्या कामासाठी आवश्यक असतो, पण सदस्याची जागा जर रिक्त असेल तर कामकाज चालू शकते. बघा, कलम 6 हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये चौकशी न्यायालय आहे, त्याच्यामध्ये एक अध्यक्ष, 2 किंवा अधिक व्यक्ती सदस्य असू शकतात. अध्यक्ष म्हणजे कामकाजासाठी आवश्यकच असेल आणि सदस्याची जागा जर रिक्त असेल तर कामकाज चालू शकते. तर कलम 1मध्ये आपण संक्षिप्त नाव, विस्तार आणि प्रारंभ पाहिला. कलम 2मध्ये व्याख्या, कलम 2 क मध्ये बडतर्फी, कलम 3मध्ये कार्यभार कार्य समिती, कलम 4मध्ये समेट अधिकारी, कलम 5मध्ये समेट मंडळे, कलम 6मध्ये चौकशी न्यायालय.